राज्यातील उर्वरित 23 नगरपालिकांसाठी आज मतदान, उद्या मतमोजणी, सर्व नगरपालिकांचा निकाल लागणार। अंबरनाथमधील प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजप उमेदवारानं मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दोघे भरारी पथकाच्या ताब्यात। अंबरनाथमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा शिंदेच्या सेनेचा आरोप, 6 ईव्हीएम उघडल्याचा आरोप करत नेते आणि कार्यकर्ते मतदान केंद्राच्या बाहेर जमले, निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला। वाशिममध्ये भाजप उमेदवाराची ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराला मारहाण आणि जीव मारण्याची धमकी, भाजप उमेदवार सतीश वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। नागपूरमधील कंपनीमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये 6 कामगारांचा मृत्यू, राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची तर कंपनीकडून 30 लाखांची मदत, फडणवीसांची माहिती। माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाकडून काहीसा दिलासा, कोकाटेंना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर, सदनिका लाटल्या प्रकरणी तुर्तास जेलमध्ये जावं लागणार नाही। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाहीच, कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, हायकोर्टाचे निर्देश, निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर विधिमंडळ निर्णय घेणार। राज्यातील आणखीन एका मंत्र्याचा राजीनामा होण्याच्या मार्गावर, पण मुख्यमंत्री पांघरून घालतायत, उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंचा दावा। सातारा ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंच्या खासदारांचं अमित शहांना पत्र, छापा टाकलेल्या जागेजवळच एकनाथ शिंदेंच्या भावाचं रिसॉर्ट, तिथून ड्रग्ज फॅक्टरीमध्ये जेवण जायचं, आरोप करत शिंदेंच्या राजीनाम्याची पत्रातून मागणी। पत्र पाठवण्यापेक्षा ठाकरेंनी शहांच्या पायाजवळ येऊन बसावं, शहांच्या चरणाशी कोण आलं तर ते निर्णय घेतील, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका। राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवार आणि सुनील तटकरे फडणवीसांच्या भेटीला, तिघांची 40 मिनिटं चर्चा, 28 महापालिकांचा आढावा घेतल्यानंतर युती संदर्भात फडणवीसांशी चर्चा केल्याची माहिती। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसचा आढावा घेणार, आगामी पालिका निवडणुकीबाबत भूमिका मांडणार। जागा वाटपामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा अडली, माहीम, विक्रोळी आणि शिवडीमधील जागा वाटपाबाबत पेच, तर ठाकरेंची शिवसेना त्यांच्या कोट्यातून राष्ट्रवादीला जागा देणार, सूत्रांची माहिती। युवराज सिंग, उर्वशी रौटेला आणि सोनू सूद यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त, ऑनलाईन बेटिंग ॲप प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून जप्ती। दक्षिण आफ्रिकेविरोधातील 5व्या T20मध्ये भारताचा दणदणीत विजय, आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करत मालिका 3-1 जिंकली, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या अर्धशतकी आतिशी खेळली।